आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शिवाजी पार्कवर प्रचार सभा घेण्यासाठी परवानगी मिळाली आहे। 17 मे रोजी महायुतीच्या प्रचार सभेसाठी शिवतीर्थावर या सभेचं आयोजन करण्यात आलंय आणि यासाठीच सभेची परवानगी मागण्यात आलेली होती आणि या सभेला राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी प्रथमच एकत्र स्टेजवर उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आहे। मनसेचे नेते संदीप देशपांडे आपल्या सोबत आहेत। संदीपजी, खरं तर मैदान मारलं तुम्ही असं म्हणावं लागेल। मुळात असं आहे की ज्या वेळेला निवडणूक अनाउन्स झाली त्यावेळेला सर्वप्रथम पत्र हे आमचे विभागाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी दिलं होतं आणि महापालिकेचा नियम आहे, निवडणूक आयोगाचा नियम आहे की ज्याची पहिली मागणी असेल त्याला पहिलं प्राधान्य दिलं जातं। त्याप्रमाणे आम्हाला त्या सभेची परवानगी मिळालेली आहे। पण ठाकरे गटाने सुद्धा याच तारखेसाठी अर्ज केलेला होता, पण यानंतर जर त्यांनी काही वेगळी पावलं उचलली तर त्याला तोंड देण्याची तुमची तयारी असेल? नाही, मुळात असं आहे की अर्ज जरी केला असला तरी प्रथम मागच्या वेळेला जेव्हा 2019 विधानसभा इलेक्शन होती त्यावेळेला वेगळं मैदान होतं, पण त्या त्यांचा ठाकरे गटाचा अर्ज पहिले होता तर त्यांना मैदान मिळालं। मला असं वाटतं जेव्हा स्वतःला मैदान मिळतं तेव्हा चालतं। प्रत्येक वेळेला काही वेगळा नियम असू शकत नाही ना, प्रत्येकाला सारखा नियम आहे। त्यांनी जर पहिले अर्ज दिला असता तर त्यांना पहिले मिळालं असतं मैदान। संदीपजी, आमचा प्रतिनिधी गणेश ठाकूर सुद्धा आपल्या सोबत आहे, तो तुम्हाला प्रश्न विचारतोय। गणेश, संदीपजी, ही सभा जी आहे ती महायुतीसाठी तुमच्याद्वारे आयोजित केलेली सभा आपण म्हणू शकतो। नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर दिसतील आम्हाला? मला सुद्धा आशा आहे की म्हणजे दोन्ही नेते हे एका मंचावर दिसतील आणि मला असं वाटतं की मुंबईकरांसाठी ती भाषणाची, विचार ऐकण्याची एक वेगळी पर्वणी असेल। पण संदीपजी, कुठे ना कुठेतरी आपण किंवा महायुतीकडनं BKC मैदानही बुक करण्याचा प्रयत्न झाला होता आणि तिथंही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं प्रयत्न केला, तर उद्धव ठाकरेंना ग्राउंड न मिळावा यासाठी तुमची महायुती सोबत किंवा महायुतीच्या सगळ्या पक्षांचा हा प्रयत्न असल्याचं बोललं तर चुकीचं ठरणार नाही का? BKCच्या मैदानाची मला कल्पना नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान जे आहे हे ज्यावेळेला इलेक्शन अनाउन्स झालं आमचा सर्वात पहिले हा अर्ज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा होता। मग आता UD डिपार्टमेंटकडनं परवानगी मिळून महानगरपालिकेकडनं आले, कधीपर्यंत हातात परवानगी मिळेल तुम्हाला? आता परवानगीचं काम झालेलं आहे, ती एनी टाइम मिळू शकते, प्रोसेस चाललेली आहे। दिसतील आम्हाला? काय काय म्हणताय? कोणकोणते नेते या सभेला असणार आहेत, कशा प्रकारची तयारी आहे सभेची? सन्मान्य राजसाहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजित पवार साहेब असतील, रामदास आठवले साहेब असतील, महायुतीचे सगळे नेते त्या मंचावर असतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, निश्चित सगळे महायुतीचे सगळेच नेते असतील। त्यामुळे स्वाभाविकच गणेश, आपल्या सगळ्यांना खरं तर उत्सुकता असेल की संदीपजी सांगतात त्याप्रमाणे की नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे या सभेच्या निमित्तानं एकत्र या मंचावर दिसतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। संदीपजी, आपण धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि माझा सहकारी गणेश देखील आपल्यासोबत होता। गणेश, तुझेही धन्यवाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।